तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण की आज आमची पूर्ण टीम निघालेली आहे. जय हनुमान संघ वाहुली लाप येथे क्वालिफाय झाल्यामुळे आमची पार्टी आहे आज अलिबागला असल्यामुळे आपण आज निघालेलो आहे. बजरंग बली की जय. चला तर मंडळी, आपण आता निघालेलो आहे. आपल्यासोबत आतिश बालू पाटील, त्यानंतर गौरव पाटील आहे आणि आदू आहे आणि बाकीची मंडळी इंडियर मध्ये आणि आयटीका मध्ये गेलेली आहे. पूर्ण एकदम पॅक क्राऊड आहे. तर मंडळी, आता आपण पोहोचलोय मानकोली येथे आणि सीएनजी गाडी बोलला तर मग काय सीएनजी टाकायला लागतं. आणि दुसऱ्या गाडीमध्ये रोहित जाधव, त्यानंतर हेमंत जाधव, अनिकेत जाधव, रोहित जाधव डॉन रे, रील्सचं काम चालू आहे. ठीक आहे, एडिटर. तर मंडळीला आपल्यासोबत आहे आतिश जाधव यांची. आपण थोडंसं काहीतरी विचारपूस घेऊया. आतिश, कसं वाटतं तुला? आज आपण आपली टीम अलिबागला निघालेली, तर खूप चांगलं वाटतं. गौरव पाटील, काय वाटतं तुम्हाला काय ना आजच्या ट्रिप बद्दल? अजून पुढच्या वर्षी 2-3 फायनल मारून गोव्याला जाऊ पुढच्या वर्षी. आदू, काय वाटतं? खूप मजा करू आपण तिकडे. प्लॅन सक्सेस होईल का? 100%. नाश्ता करण्यासाठी उतरलेलं आहे. समोरच आपले जोशी वडेवाले म्हणून आहे, खूप फेमस वडेवाले आहेत. तर आपण तिथे उतरलेलो आहे. बाकी आपली 2 गाड्या पोहोचलेल्या आहेत. एक गाडी भरपूर मागे आहे कारण की त्यांनी खूप मोठा कांड केला. जेप्टोवर ते डिलेवरी मागवलेली ऑनलाईन, त्याच्यामुळे त्यांना अर्धा तास तिथे गेला ऑर्डर येण्यासाठी. मित्रांनो, आपल्यासोबत जी दुसरी गाडी आहे त्यामध्ये निशांत आहे, दक्षू आहे, अभिषेक, वीरू, मनोज आणि मिथुनसुद्धा आहे. ते गेले आपले ऑर्डर द्यायला. तर दक्षूला आपण विचारू. दक्षू, तुला काय वाटतं आजच्या ट्रिपबद्दल? मस्त मजेत, चांगले होते ट्रिप. ठीक आहे, चालेल. तुमच्यासोबत दक्षू आहे, तर दक्षूची वागणूक किंवा दक्षूचे हावभाव कसे वाटले तुम्हाला? चांगलं आहे ना? चांगला आहे ना? विरो, तुम्हाला काय वाटलं? आजची ट्रिप आम्ही फुल एन्जॉय करणार कारण की नवीन प्लेयर ज्या हनुमान टीमचे आलेले आहेत, नवीन टीम, आणि दक्षू यांना आपण बघत आहेत. त्याचं काय वाटते बघूया. इथे गर्दी खूप असल्यामुळे आमचा प्लॅन थोडा चेंज झालेला आहे. आम्ही इथून फक्त वडे घेतलेले आहेत, जोशी वडेवाल्यांचे वडे घेतलेले आहेत आणि कुठंतरी मस्त निवांत जागी जाऊन खाणार आहेत. आणि हे बघा काय घेतलेलं आहे मयूर सांगे यांनी. नळ्या पाण्याचं घाला, बरं घाला. इकडे याची गडबड काय झाली बघ ना, तसं चोरून चोरून खातं वय. हे चोरून चोरून खातं वय. हे आदित्य ज्या तिथे शूट करतात ते. बरं कसं होतं आलेले आहे. काय आणले आज नाश्त्याला आपल्याला? आपण वडे आणलेले आहेत आणि भाकरी. जोशी वडे एक गाडी आली. आता एक गाडी कुठं राहिले, तर दुसरी पण गाडी बहुतेक आलेली आहे. दुसरी गाडी पण आलेली आहे. साईड दाखवतो दुसऱ्या गाडीला. राहतो के कातील. दक्षू ओके ना? हा, बिलगो निशान काय आणले नाश्त्याला? हे बघा नाश्ता बघा कसा आणले. भाकर जाम भारी. दुसरी मंडळी आलेली आहे. तुम्ही खूप उशीर केला, काय कारण काय? ट्रॉफिक 17 रुपये ऑर्डर मागवले. किती? 17 रुपये ऑर्डर मागवले. 20 रुपयाची ऑर्डर 17 रुपयात मागवले. बेस्ट अँड बेस्ट जेप्टो. त्याचा लाभ भेटेल का आम्हाला? खूप सारा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि सगळ्यांना करू शकतो एवढा लाभ आहे. हे बघा नाश्ता बघा कसा. कोलेस्ट्रॉल याच्यामध्ये. हा, कोलेस्ट्रॉल. कोलेस्टेरॉल. भाकरी घेतला खाला. कसं वाटतं तुला नाश्ता आहे? एक नंबर. गौरव काय वाटतं? एकच नंबर ना बाबा. आणि तो पत्कराच मांडले विरू. काय वाटतं नाश्ता? वडा भाकर. अतिश बिलांगले डायरेक्ट.
कसा आहे नाश्ता? एक नंबर भाई, वडा भाकर एक नंबर. आदू नाश्ता कसा आहे? एक नंबर. हा गावरान गावरान. बिलगल्या नुसतं भुकले अंडर पोरा बिचारी. आणि की तर गपचे गप खायला बिलगले. तर मंडळी नाश्ता वगैरे एकदम धबाके झालेला आहे. आम्ही जेप्टोवरनं ऑनलाईन ऑर्डर केलेले ते पण आम्ही घेतलेले आहे. पूर्ण श्रेय जेप्टोचा रोहित आणि अनिकेतला जात आहे. 175 रुपये होते आपल्याला. काय नाश्ता विष्टा एकदम ओके झाला ना? एकदम काय बोलते विरू काय वाटतं तुला नाश्ता एकदम? आता 1.5 तास निघेल. 1.5 तास. खायसाठी देतात ते काय डी झालंय ना तुम्ही दोघा काय ए रस्त्यावर गाठ टाकू नका ना. स्वच्छ भारत सुंदर भारत ओके. अभियान आपलं राबवायचं आहे. कोण आहे हे काय करते विरू? येतं का तू आमच्या गाडीत? विरू चल आमच्या गाडीत. चल आमच्या गाडीत चल. ए ब्लॉग बनवू चल आपण. मित्र अजून एक आपल्याला काहीतरी देत आहे. द्या रे लवकर. बघला अरे वा थँक्यू थँक्यू थँक्यू. दे ना अजून एक दे ना. थँक्यू ब्रो लव यू थँक्यू. आपण ऑलमोस्ट आता वडखल नाक्यावर पोहोचलो आहे. आपण आता मिनिमम अर्ध्या ते 1 तासात अलिबागला पोहोचणार आहे. तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कारण की आताच खरी ब्लॉगची मजा चालू. भवंडर भवंडर बाबू भवंडर बाबू सही 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 झाला 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 सही 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 सही. खतरनाक फिरतो बघ गौरव. हे गौरव काय यार शांत शांत आहे. हा ओके. अजू काय स्टोरी टाकायला लागले का? आतिश तर काय एकदम वेगळ्याच रंगामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आतिश पण आपली 6800 तर एकदम फायर आहे. हा ठीक आहे. काय झाला प्रॉब्लेम असा आहे आम्हाला रूमच कोण देत नाही. का काय कारण? काय तुम्ही लेट आलं. लेट एनी केला नाही. आधी चालू पाटील 7ला टायमिंग दिले 8:30ला आले. मंडळी सीन असं झालेलं आहे काय आम्ही जेव्हा मालवण मध्ये गेलेलो पूर्ण बॅचलर होते. कोणालाही रूम भेटत नव्हता. तसं आज सिच्युएशन झालेली आहे कारण की हे सगळे 8वर मुजे आलेले आहेत. यांना कोण रूम देणार आहे? आता बघूया. बघू आता काय भेटतं का. आता आम्ही कमीत कमी 1 ते 1.5 तास पूर्ण अलिबाग मध्ये फिरलोय. पूर्ण अलिबाग नाही बोलू शकत. नागाव बीचच्या जवळच येत आम्ही. सध्या 1 तास झाला आम्हाला. तू बॅक साईड दाखव. रूम आम्हाला पसंत आलेला आहे पण आता थोडासा माहोल बनत नाही आमचा कारण की ते तुम्हाला तर माहितीच आहे की आम्हाला जेवण माहोल जरा वेगळा असतो. जेवण आम्हाला बनवायला लागतं पण इथे ते अलाव करत नाही जेवण बनवण्यासाठी. तर आम्ही एक आता ठिकाणी जाणार आहे. ते भेटला तर मग इथेच येणार आहे. तर मंडळी फायनली आपल्याला फार्म हाऊस भेटलेला आहे. एक छोटासा फार्म हाऊस आहे पण सुंदर आहे. निवांत आलेले आहेत मुला कारण की खूप लांबचा प्रवास होता. खूप ट्रॅफिक होती. खूप स्ट्रगल केला ट्रॅफिक मध्ये आणि आमचा हेवी ड्रायव्हर आतिश रूम भेटायला पण जाम स्ट्रगल केला. रूम भेटण्यासाठी खूप स्ट्रगल दाखवतो. आमचा फार्म हाऊस कसा आहे हे बघा. एक छोटा स्विमिंग पूल आहे. यात आम्हाला दक्षाला टाकायचं आहे आपला बबिताला. खूप असा निसर्गरम्य वातावरण आहे आणि नाईटला तर इथे खूप चांगला असं क्लायमेट बनणार त्यात काही शंका नाही. या झाडाची दुर्दशा नाही झाली पाहिजे फक्त बस एवढीच मुलांकडनं आमची अपेक्षा आहे कारण की आमची मुलं अशी झाडं दिसली का त्याच्यावर तुटून पडतात. हां बघू शकता तुम्ही. हे बघा वन साइड बनतात. समीर टाणगे किती मेहनत घेतात बघा आणि हेमंत जाधव लसूण सोलतात. हे टिक्यू शहर काकडी पाहिजे का टिक्कू? तुला काकडी पाहिजे? इकडे हे बघा अनवॉन्टेड प्लेअर आहे ते. अनवॉन्टेड प्लेअर असं वाटतं अलिबागला येऊन. आमची मंडळी आता पूर्ण कामाला लागलेली आहे कारण की आम्हाला कुठेही गेलं तरी घरगुती जेवण लागतं.
हे आमचे नेहमीचे कुक अभिषेक ठाणगे आणि मनोज ठाणगे. आजची रेसिपी चिकन आणि भाकरी आहे. काम 25 झालेलं आहे. थोडासा लेट झालेला आहे पण ठीक आहे. जेवण बनवून रेडी झालेलं आहे मस्तपैकी. गरमागरम चमचमीत जेवण. मस्त आमची मंडळी बसलेली. कशी टेस्ट? कडक आहे खूप होता आणि बाबू भाऊ तर खूप सुंदर जेवण झालेलं आहे. आतेश तुला काय वाटतं? आता मी थोडा चाकून बघतो थोड्या वेळात. हा बघ. लावला आता चाकल्यानंतर तुम्हाला सांगतो कशी टेस्ट. फॅन बघ कसा आहे ह्यो. बरोबर आहे. सुंदर गाड्या पोहतात. सुंदर अशी लढत जिगरबाद बैलांचा खेळ, मारवाडी ड्रायव्हरांचा खेळ आहे. अतिशय सुंदर अशी लढत आहे. पर्यामध्ये आल्यावर बकासूर अतिशय सुंदर. हे बस रे, बस बस बस. पाणी पिल्ला हे नाही नाही नाही. चला आला मोदक. कोणती उडी आहे? बेडूकुडी. हा लक्षू बेडूकुडी. लक्षू कुठली उडी? बोलू शकता तुम्ही स्विमिंग केल्याबद्दल? काय आता मस्त स्विमिंग केली आम्ही. आता मस्तपैकी आम्ही मच्छी वगैरे करणार. आमचे मेंबर गेलेले आहेत मच्छी आणायला. तर आता आम्ही सर्व तयारी करून ठेवतो. बाकी ते तुम्हाला दाखवता काय ते. तर मंडळी आता वाजलेले आहे 7:30
आता आमच्या जेवणाची तयारी चालू आहे. बाकी मंडळी आमची गेलेली आहे निघालं का मच्छी वगैरे चिकन मटन आणायला घेऊन ये मोगडाल. आणि बाकी मंडळी आमची तयारीत आहे. आणि अजून ठीक आहे, चालेल. आमचे गौरव? 3 मेंबर निघालेले आहेत घरनं, ते सुद्धा येतात. आले ह्यो गौरव निस्ता आहे तर आत्ता खरी मजा येणार आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, कारण की आता आमचे रातोके कातील प्रसाद आणि सुजल हे 2 मुख्य मेंबर येणार आहेत. एकदम फ्राय चालू आहेत. त्यानंतर इथे रावत आणि या ट्रिपचे कुक आहेत हेमंत जाधव आणि मनोज ठाणगे यांचं खूप श्रेय असतं. प्रत्येक ट्रिपला मनोज ठाणगे यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं आणि आजही ते खूप आपल्याला सहकार्य करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला इकडे आपलं चिकन ऑइल ड्रायचं काम चालू आहे आणि बाजूला बकऱ्याचं मटण. पूर्ण श्रेय अभिषेक ठाणगे आणि निशा जाधव यांना जात आहे ते. त्यानंतर आपले सर्वांचे लाडके प्रफुल्ल मते खूप जोरदार काम चालू आहे. आणि हे बघा एकदम स्पेशल डिश पूर्ण श्रेय मनोज ठाणगे यांना जात आहे. आणि त्यांचे सहकार्य आमचे सहकार्य बंधू दक्ष जाधव हेमंत जाधव खूप सहकार्य केले. सहकार्य करते आम्हाला ते. कुठे आहे ते रिओ वन साइड महत्वाची गोष्ट म्हणजे साहिल पेपर देऊन आला म्हणजे आला, त्याने निश्चय केलेला शेवटी आला. येणार येणार येणार. रात्रीचे वाजले 9:30 पण साहिल शेवटी अलिबागला आला. आणि आपले 2 रातोके कातील सुजल आणि त्यानंतर प्रसाद बारकू कांबळे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. पण ते आज बिचारे फ्राईड आहे. रेडबुल आहे का आपल्या आता आपली क्रिकेट टीम आता आली होती इकडे आता अलिबागसाठी. तर आपल्या इथे म्हणजे आता जो नियोजन चालू होता त्याच्यामध्ये दक्ष जाधव यांनी म्हणजे खूप मेहनत घेतली आणि खूप आमच्या म्हणजे याच्यासाठी म्हणजे आता आपलं जे आता चाललं होतं आपलं जे खाण्यापिण्यासाठी खूप हातभार लावला. खूप अभिनंदन. आणि दक्ष म्हणजे खूप हे ते चांगले आणि मेहनती खूप आहेत ते सगळं आमच्या याच्यामध्ये खूप हातभार लावला. त्याचं आम्ही अभिनंदन करतो. बॅट देऊन प्रोत्साहित केलेला आहे. तर मंडळी फायनली आमचं जेवण वगैरे ऑलमोस्ट झालेलं आहे. आमच्या मंडळीने खूप तबाके जेवण केलेलं आहे. ही आमची मंडळी आणि न्यू जॉईन मेंबर म्हणजे साहिल ठाणगे यांनी खूप मेहनत करून ते आज आपल्या मध्ये सहभाग झालेले. 12वीचं पेपर देऊन तो आज आपल्या मध्ये सहभाग झाले, ते पण अलिबागसाठी खूप मोठी गोष्ट आहे. साहिल तुला कसा वाटला? जाम भारी. छान वाटला. आणि या मटणाची टेस्ट कशी वाटली तुला? खास निशांत जाधव यांनी केलेलं होतं. आजचं मेजवानी निशांत जाधव यांच्याकडनं होते आपल्याला. पुढची पण ना टाकल्यानंतर नाही आणली पुढे ना नाव नाही आपलं काय रे. चला मित्रांनो आपण आता सकाळी भेटूया. तर मंडळी आता रात्रीचे वाजलेले 12:40. आमची मंडळी आज अलिबागला खास पिकनिक साठी आलेली, पण अलिबाग मध्ये एक मोठी प्रीमियर लीग चालू आहे. तर खास ते झोप म्हणून आज अलिबाग प्रीमियर लीग बघण्यासाठी आलेले आहेत. क्राऊड आहे, फुल पॅक क्राऊड आहे. खरोखरच उत्तम दर्जाचं असं आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल, त्याचनंतर सुजल, साहिल, आपले सागर ठाणगे आणि प्रसाद ठाणगे. ज्याने अर्थातच टेनिस क्रिकेटमध्ये पहिले 2 चेंडू अगदी काय अप्रतिम दर्जाचे मात्र हाताळले जातात. एक्झॅक्टली. आणि अजय पवार जो गोलंदाजी करतोय मैदानामध्ये त्याचे फॉलोअर्स वेगळे ब्लॉक होल पद्धतीचा बॉल. हा आत्मविश्वास आहे, की कॉन्फिडन्स लेवल आहे आणि हा डान्सचा गजर मात्र एकटा आवडला तर अजयसाठी आहे. हा खेळ क्रिकेटचा. तुम्ही इकडे मेहनत करा, संघर्ष करा, सराव मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं करा ना, यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.
ऑन स्क्रीन 5 छकडा घेतले विकेट आलेले काही जण 6 म्हणतात काही षटकार म्हणतात काही जण छकडा म्हणतात तर अलिबाग म्हटलं की छकडा म्हटल्यावरती छकडे प्रेमी सुद्धा जागे झाले तो वाला छकडा नाहीये पण जर तुम्ही घेत असाल तर तोही छकडा आपण घेऊया अलिबागचा अर्थात समुद्र किनारा ज्यांनी गाजवला ते छकडेवाले तुमच्यासाठी सुद्धा होता पण हा छकडा षटकारवाला छकडा होता आणि पुस्तकीच्या बॅट मधून अर्थात आपण नॉस्ट्रेलियाला पुस्तकी बॅट अव्वल दर्जाची कामगिरी करतोय दर्शन आले आणि दर्शन वरती आक्रमण आला रे आला छकडा आला आलेले निघालेले आमची टीम पूर्ण कारण की अलिबागचे जे पूर्ण नावाजलेले प्लेयर होते त्यांनी पूर्ण नाराज केलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही निघालेलो आहे आता पण पॅक क्राऊड आहे आम्ही चाललो आता रूमवर काय टेन्शन नाही आता झोपाले आम्हाला जाम झोप आले कारण की आता वाजलेले आहेत 1:40 आता निघालोय आम्ही रूमच्या दिशेने निघालेलो आहे ही अवस्था बघा गेट आमचा लॉक केलेला आहे आम्हाला एक एक प्लेयर आमचा आतमध्ये जात आहेत तुझी आदाव बोल साईलची नाही तुझी व्हिडिओ काढून दिला टाइम लागला आता साहिल यांची बारी आलेली आहे अरे आरामात दुसरा साहिल पण साहिल आता मी तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग पूर्ण आमची मंडळी एकदम फ्रेश झालेली आहे सगळं रेडी झालेलं आहे बीचवर जाण्यासाठी त्याचनंतर मिथून सुद्धा काय शब्द नाही उरले आणि आता आपण इथं बघू शकता डॉली चायवाला आलेला आहे डॉली चायवाला हे डॉली चायवाला डॉली चाय हे बघा डॉली चायवाला बघू शकता दुसऱ्या रूम मध्ये मेंबर आहे बघा अजून आंघोळ नाही यांची वाजलेले आहेत 10:15 ऑलमोस्ट झालेले आहे बुकिंग काय साहिल ठीक आहे आणि दक्ष थोडे नाराज वाटतात दक्ष नाही ना ओके ना ओके काय सागर तुम्ही यांची खूप रात्री वाट लावली यार तुम्ही त्यांना झोपून नाही दिल्या काय करणार ठीक आहे होती म्हणून आम्ही परिस्थिती गंभीर होती का 4-5 वाजेपर्यंत वाट झाली तिघं मेंबर बदलले जबरदस्त जाम दूर आहे बाबा आजचे कुक अनिकेत जाधव यांनी चांगली अशी रेसिपी केलेली आहे ब्रेड आमलेट झालेले आहे तुम्ही घेऊन जाऊ ठीक आहे चालेल मी एकदम चांगली असा रेसिपी केलेली आहे काय चला तर मंडळी आता आम्ही फोटोशूट वगैरे करून निघालेलो आहे बीचला तर बीचला पण थोडासा फोटोशूट होणार आहे कारण की फोटो हॉलिक बोलला तर निशान त्यानंतर वीरेंद्र शिंदे कुठे गेला रे बघ कसा फॅन झाले फॅन लवर बघ लवर कसा गपशे गप व्हिडिओ कॉल बात करतं काय एवढा चुपचुप क्या बोलायची काय गरज आहे का समोर बोल ना बघ फोटो ऑलिक ओरिजिनल फोटो ऑलिक वीरेंद्र शिंदे किती 50 फोटो तरी झाला असतील ना आतापर्यंत मग किती टार्गेट 5च केले आत्ताचे सागर टांगे असं चला मंडळी निघलेली आमची तर मंडळी आता आपण पोहोचलेले आहे अलिबाग बीचवर पूर्ण आपली टीम आलेली आहे तऱ्हेने आम्ही चाललो आहे मस्त समुद्र किनारी मस्त फिरूया काय ऍक्टिव्हिटी करणार आहेत का तुम्ही काही आम्ही करू बघूया आता स्कुबा डायव्हिंग काम खराब करू आम्ही मला तरी वाटतं अलिबाग इथे स्कुबा डायव्हिंग नाही वाघ आले वाघ तरी तो फोटो आहेच म्हणजे कुठं पण जा काय अरेंजमेंट काय झालं नाश्ता करून फुल एन्जॉय किती फोटो झाला आतापर्यंत झाले आता पण एक काढला तरी पण 10 झाले असतील आपला टार्गेट 50चा आहे मग आता बाकी कोणता लोकेशन काढत नाही कोण लोकेशन काय
नेक्स्ट आता नेक्स्ट लोकेशन इथून आता आम्ही ना इथून असं खाली जाणार तसा येणार. तू दाखव तिथून तसं. ठीक आहे. असं जाणार का तुम्ही? जाणार मग फोटो किल्ल्यातलं भूतलान डायरेक्ट येणार पुणे मार्गे. साहिल कुठे आहे? यो सध्या साहिल हा पाहिले का असं होईल किती महिन्यान त्याचे होईल काय साहिल किती महिन्यान? 6 महिने 6 महिन्यान. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चड्डी तुला येल लागल. सोबत जुळलेले आहेत हेमंत जाधव. तुम्हाला कसं वाटलं आजच्या ट्रिप बद्दल? मला तर एकदम चांगलं वाटलं. कसं आहे पोरं आल्यानंतर आता परत आमची मॅच 1 तारखेला. आता 1 साइड वागार का निघता परत वा क्लास. मग फायनल परत फायनल मारा. तुम्ही कुठं जाणार आहेत? परत फायनल आता तर गोव्याची आहे पोरांची फरमाईश गोव्याची फरमाईश पोरांची. फायनल मारल्यावर आम्ही गोव्याला जाऊ डायरेक्ट. गौरव पाटील. काय नाही आता गोरसबीवाला हरवचा ड्रीम आहे. बाकी काय यही नहीं अभी और सुनिए. त्यानंतर आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहित जाधव आणि अभिषेक ठाणगे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला असं वाटतं का तुमची गोव्याची इच्छा आहे. तुम्ही काय बोलता गोरसेबीवाल्याला हरवते ना? गोरसेबीवाल्याला रात्री RCC पेटवाल्याला हरवले ना आम्ही इथं अलिबागमध्ये. अच्छा ठीक है समझ गया. अलिबाग प्रीमियर लीगला गौरव आमचा फॉर्ममध्ये होता ना. PNP चेष्टा. आयकॉन प्लेअर गौरव होता ना. त्याने 3 6 मारलं काल आणि 1 साइड पंचा खाली नेले RCC पेटवाल्यांना. आता अभिषेक तुला काय वाटतं? आमचं फिल्डर पॉवर प्लेअर चूम पाडतात. नंतर काय त्यांचे गाड्या ढकलतात समजत नाही. आमचे प्रेशर आणतात. हो तर 6 बॉलवर 22 मारा. 22 मारा. अरे काय तुला काय वाटतं याने 1 ओव्हरला 25 रन दिल तर तेव्हा तू ओव्हर टाकली असती का? टाकली असते तशी जमली तशी पण एवढं नसतं दिलं रन. तर आमचा अभिष ठाणगे असा उलटा बॅट्समन आहे ना तो. लांब लचक पंचा घालणे तो. पण आता शेवटला जातं आतिश जाधव यांच्याकडे. आतिश जाधव तुम्हाला काय वाटतं कशाबद्दल पण या आपल्या ट्रिप बद्दल? आणि आपल्या गौरव पाटील यांचं स्वप्न आहे की आपण गोरसाहेबीला हरवल्यानंतर आपण गोव्या ट्रिप करणार आहे. पाटील आता टीमचा कॅप्टन करायचं आहे तेव्हा तेव्हा त्याची जागा साबूत राहील. नाही तर त्याचा पुढच्या टुर्नामेंटला काय भरोसा नाही. मत धोक्यात आहे गौरव पाटील यांचा. गौरव पाटील तुम्हाला काय वाटतं यांच्या ओपिनियन नुसार तुम्ही याला काय करायला पाहिजे? काय नाही कॅप्टन म्हणून तुला कॅप्टन मध्ये बोलतो गौरव खालीच का बसतो. तर त्याने त्याच्यावर रील पण बनवले. बघू तो खाली का बसतो. गौरव दादा आलेला आहे. घोडा घोड्यावर बसले होते. चल धाव. पब्लिक पूर्ण चालत चाललेली आहे. पाणी नाही ना त्यामुळे पब्लिक पूर्ण एकदम किल्ल्यावर चालत चाललेली आहे. असताना फोटोशूट वगैरे झालेलं आहे. थोडीशी ॲक्टिव्हिटी पण झालेली आहे. आता आपण निघालेलो आहे घरच्या प्रवासाला. तर आपण नक्कीच भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. कोण जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.